बागलांचा सदैव जनतेसोबत। देवळा तालुक्यातील वाखारी येथील ज्ञानेश्वर नगर येथे दिनांक 18 जुलै 2024 रोजी जबरी घरफोडी झाली होती। गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात देवळा पोलीस पथकाला अखेर यश आलं असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। मुद्देमाल फिर्यादी घरमालकाला 5 लाख रुपये परत करण्यात आले। वाखारी येथील संगीता विकास ठाकरे या दिनांक 18 जुलै 2024 रोजी कामानिमित्त नाशिक येथे सहपरिवारासोबत गेलेल्या होता। सकाळी 7:15 ते 9 वाजेच्या दरम्यान त्यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवळ्याचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आणि अंगुली मुद्रा तज्ज्ञ तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी जिमी विपिन शर्मा राहणार नंदुरबार याला अटक केली असता त्याने सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे दिल्ली येथे विकल्याचं कबूल केलंय। या दागिन्यांच्या मोबदल्यात 5 लाख रुपये तसेच आरोपीने खरेदी केलेली नवीन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे। ही रक्कम गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी घरमालक संगीता विकास ठाकरे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे कळवण न्यायालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल 5 लाख रुपये रोख फिर्यादीस परत करण्यात आले। सदरच्या कामगिरीबद्दल देवळा पोलीस ठाण्याच्या पथकाचं कौतुक होत आहे।